So the theorem is that every convergent sequence of real number is bounded. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो सगळ्यात पहिले एक सिक्वेन्स आपण कन्सिडर करूया. लेट एस बी ए sequence of real numbers which is कसा आहे हा सिक्वेन्स which is convergent. आपण असा एक सिक्वेन्स कन्सिडर केला आहे जो कॉन्व्हर्जंट आहे. आता तो कॉन्व्हर्जंट आहे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे. कॉन्व्हर्जंट म्हणजे त्याची लिमिट काय आहे, फायनाईट आहे. Therefore it has a finite limit L. याची लिमिट काय आहे, फायनाईट आहे. दॅट इज limit n tends to infinity Sn equals to L. आता by definition for every epsilon greater than 0 there exists m such that n greater than equals to m equals to mod of Sn minus L which is less than epsilon. ठीक आहे. आपण याला असं पण लिहू शकतो की Sn ची व्हॅल्यू जी आहे ती कशामध्ये दोन कोणत्या कंडिशनमध्ये बाउंड राहील, L मायनस एप्सिलॉन आणि L प्लस एप्सिलॉन फॉर n ग्रेटर दॅन इक्वल टू m. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. काय कन्सिडर केलं आपण की Sn ची व्हॅल्यू जी आहे ती L मायनस एप्सिलॉन आणि L प्लस एप्सिलॉनमध्ये आहे. सो सगळ्यात पहिले लेट k इज इक्वल्स टू मिनिमम. k मिनिममची व्हॅल्यू काय असेल, S1 S2 डॅश 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 Sn मायनस 1 L मायनस एप्सिलॉन. आता k मॅक्स असेल S1 S2 डॅश 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 Sn प्लस 1 अँड L प्लस एप्सिलॉन. आपण या k मिनिमम आणि k मॅक्सिममला बोथ इक्वेशन नंबर 2 लावूया. ठीक आहे. देअरफॉर फ्रॉम 1 and 2. 1 and 2 काय मिळेल आपल्याला, इक्वेशन 1 मध्ये काय दिलं आहे, Sn ची व्हॅल्यू L मायनस एप्सिलॉन आणि L प्लस एप्सिलॉनच्या मध्ये आहे. ओके. बरं इथे एक स्टेप ॲड करायची आहे. L मायनस एप्सिलॉन Sn ला आपण आणखी कसं लिहू शकतो, असं लिहिता येईल Sn plus 1 dash 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 which is less than L plus epsilon. ठीक है. ठीक है. फ्रॉम 1 and 2 आपल्याला कन्सिडर करायचं. फ्रॉम 1 and 2 काय माहिती आपल्याला, 1 मध्ये दिलं आहे Sn ची व्हॅल्यू L मायनस एप्सिलॉन आणि L प्लस एप्सिलॉनच्या मध्ये आहे. आणि L मायनस एप्सिलॉन म्हणजे k मिनिमम आणि L प्लस एप्सिलॉन म्हणजे k मॅक्सिमम. सो देअरफॉर व्हॉट वी गेट, Sn ची व्हॅल्यू आहे k लेस दॅन इक्वल्स टू Sn लेस दॅन इक्वल्स टू k फॉर n ग्रेटर दॅन इक्वल टू m. म्हणजे Sn ची व्हॅल्यू k मिनिमम आणि k मॅक्सिममच्या मधात आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की Sn जे आहे ते बाउंडेड आहे. Therefore sequence Sn is bounded. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. Therefore
convergent sequence of real number is bounded. Okay, and एक important note, converse of this theorem is not true. म्हणजे every convergent sequence of real number is bounded. कोणतेही सिक्वेन्स रिअल नंबरचा जो सिक्वेन्स आहे तो कन्वर्जंट असा सिक्वेन्स जो रिअल नंबरचा बनलेला आहे आणि कन्वर्जंट आहे तो नेहमी बाउंडेड राहील. पण एवढी बाउंडेड सिक्वेन्स विल नॉट बी कन्वर्जंट. म्हणजेच याचा कन्वर्स जो आहे तो ट्रू नाही आहे.